किती कमवा या धनाचा न धरी येसुवा जैशी तरुवरो छाया या तायाती न चोखे हे तू भोगची लकाया या हरी भजनावी न तुझे जन्म जाते वाया या लागे वैकुंठ नाथा जाका चिंतकारे पाया ओम नमो भगवते उभे कोणाच्या अंगात येईल मी एका ठिकाणी असत म्हणलं एका गड्याच्या अंगात आलं हे जेव्हा उठलं आहा ओहो हुशार माणूस होता आमच्या पांडुरंग महाराजासारखा जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं त्या अंगात आलं म्हणून लागलं सोडा 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 पांडुरंग महाराज म्हणे कमून 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 ते म्हणला बिड्या मोरत्याल बिड्या मोरत्याल बिड्या मोरत्याल बिड्या मोरत्याल ह्या बदमासाला बिड्या मोडलेल्या कळाल्या लोक म्हणते त्याच्या अंगात येते विश्रीमच्या फोकान हाना विढाला विढाला माझ्याकडे धन किती कमवा राहणार राहणार नाही पण पुढचं वाक्य आहे का हरिनाम ना आटे ते बरवी देवाचं नामचिंतन चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आहे आता पुढचं वाक्य आहे का नामचिंतन आहे तोपर्यंत चंद्रसूर्य आहे विढाला विढाला म्हणून सांगता म्हणून काल्याचं कीर्तन समाप्ती म्हणून नाही ऐका सांगता म्हणून काल्याचं कीर्तन आणि इतर कीर्तनाचा विषय वेगळा काल्याच्या कीर्तनाचा थोडं बोलत जा विषय वेगळा इतर कीर्तनात भक्ती ज्ञाना इरहित गोष्टी इतरांना कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या पण काल्याच्या कीर्तनात चरित्रात उच्चारावे केले देवे गोकुळ द्यायचं नाही हे आल्या आल्या वाटलं दिशा इतकं इतकंच आहे हा जॅक इतकाच असतंय झोपले काय पण 16 टाळीची गाडी उचली ते टाळी वाजवा कळाला विठाला विठाला महाराज आनंद वाटला एक वाक्य बोलतो तुम्ही जगामध्ये जन्माला आले यात नवल नाही तुम्ही जन्माला येऊन चांगलं वागणं परमार्थ करणं यात नवल आहे यात नवल आहे आमच्या मामाला कोटी कोटी धन्यवाद देतो आज पूर्ण खर्च त्यांचा आहे आणि देणे को अन्नदान घेणे को हरिनाम तरने को लिंता आणि डुबने को अभिमान विठाला विठाला अन्नदानासारखं पुण्य कशात नाही पण आज काल्याचं अन्नदान सर्व काही खर्च त्यांचा आहे धन्य माता पिता तयाची आहे जोरात टाळी वाजवा जोरात भगवान परमात्म्याचा चरित्राचा उच्चार करायचा चरित्राचे उच्चारावे केले देवे गोकुळी झोपा टाळी वाजवा टाळी जे भगवान परमात्म्यानं गोकुळात चरित्र केलं त्याचा उच्चार हे आमचे नाव काय मानकर हा मानकर त्याने राग राग उठल्यास कळा ना मला नाव राहिलं म्हणून आता घेतलं बरं राग राग बघू नका विठाला विठाला मेन मानच राहिला होता ना ऐका थोडक्यात अभंगाचा भावार्थ पाहिजे आहे टाळी वाजून भजन करा विठाला विठाला देवानं 3 ठिकाणी चरित्र केलं भोसले बाबा किती किती मथुरेत वृंदावनात गोकुळात ही आधी गोकुळात घुसली ऐका ज्या टायमाला भगवान परमात्मा वृंदावनात गेले मुरली वाजवली तुझ्या मुरलीचा धुने अक्कलपीठ असं पडता कानी
आंघोळ झाले अंत करणे मी घर धंदा विसरला टाळी वाजवा बारीक बारीक टाळी 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 ते कोकणातली गौरव म्हणू लागली मुरली नाही बाण आहे. अरे बाण लागल्याबरोबर तसा प्राण जावा तशी अवस्था झाली. टाळी 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 दिल हारला माझा प्राण संसार केला दाना दिन हृदयी संतरली आहारे धावणे वाजवली वाजवली मुरली आहारे धावणे वाजवली वाजवली मुरली जरा इमानदारीनं वाजवा जोरात जोरात वाजवा जोरात. ए लकडे बाबा आणि मला असे तरुण असले तर बरं वाटतं. नाही तर काही गावात आम्हाला म्हाताऱ्याने लई ताप दिलाय. अर वायरी तुटलेले बल्ब फुटलेले फ्यूज उडाले रे रेंज गेलेले डायनामा गेलेले. बरं आम्ही गेल्यास गपची बसत नाहीत. महाराज लक लक फाउंडेशन आले कुठून आला मी म्हणलं मसन वट्यातून. महाराज बरं बरं मला आता देव देव करा वाटालय देव देव. काय करा वाटाले मी म्हणलं बाबा रेंज गेल्या देव देव करा वाटाले. रेंज होती तेव्हा का झिंगाट केलं काय. अरे रेंज नसली तर मोबाईल चला नाही आणि देव देव कसं होईल. विढाला विढाला अरे सा बलिया कशी वाजवली वाजवली. बस बस लक्षात ठेवा मुरलीचा ध्वनी कानावर पडला. कुणाच्या कुणाच्या गवळणीच्या. मुरलीचा नाद कानावर पडला. माईकवाले नाद लई बेकार असते. हा कोणताही नाद लई बेकार कुठं घालील अरा नादच लागू नाही. लोक म्हणते ह्याला लई नाद आहे. बळीराम बाबा लई बेकार. तुम्हाला विनोद म्हणून सांग ना माझ्याकडे गाडी नव्हती. योगेश महाराज 15 वर्षाची गोष्ट आहे. मी कीर्तनाला गेलो मुकामाला थांबलो आणि सरासरी आपल्यापाशी चांगली माणसं कधी एक म्हातारा माझ्यापाशी झोपले रात्रभर ताचा त्याला नादच रात्रभर खोकलं नाही. मी म्हणलं कोणत्या जन्मातलं पाप असलं मी इथं झोपलो. बरं आता कडी लावलेली मी दिसा इतका इतका पळाय बी येईना. आता का नाही इलाज आहे. रात्रभर मी नाद सांगलो नाद. ते म्हातारा खोकलत खोकलत माझ्याकडे आले मामा माझ्याकडं. मला वाटलं का काकडा करतंय का काय करतंय. महाराज म्हणलं का बाबा मला एक नाद आहे. म्हणलं बाबू म्हणलं का हानी ते का काय. म्हणलं नाद कोणता इतका बेकार नाही बिड्या वडायचा नाद आहे बिड्या. मी म्हणलं बिड्या वडा नाही गांजा वडा मला काय घेणार. म्हातारा खोकलत खोकलत डब्याकडे गेले आणि नातवानं त्या डब्यातच फटाके ठुलती. वाजवायचे फटाके दिवाळी जवळ आलती फटाके त्या डब्यातच. म्हातारा खोकलत खोकलत गेले. त्यानं डब्यात हात घातला बिडी बिडी गेली भकीला फटाकाच हातात आला. फटाका बुडी इकडं अंधारात शेंडा तिकडं. त्याला पतात नाही त्यानं डबी काढली. वात पेटले पटले त्याला वाटलं धुपनच आले. फुस फुस फुस. म्हातारा तर चांगलंच गरम झालं. फुस फुस फुस. सगळी वाज जळली जवा दाल का बसला का
एका दणक्यात थोबाड वाकडं झालं. तुम्हाला पटा म्हणून सांगत नाही, विनोद नाही, टाळी वाजवा कळाला असलं. साधा बिडीचा नाद केला तर थोबाड वाकडं झालं. म्हणून माझी विनंती आहे, कोणताही नाद करून आयुष्य वाया घालण्यापेक्षा परमार्थाचा नाद लागू द्या, आपला उद्धार झाल्याशिवाय. त्या गवळणीच्या कानावर मुरलीचा ध्वनी पडला, मुरलीचा नाद पडला. विसरल्या काम धंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोण जावा त्या कोण नंदा, मूर्ती यदली प्रेमा नंदा हो नंदा हो नंदा. पावा गोगडी पावा गोगडी पाही पाही. प्रपंच धंदा नाठवे काही, मुरलीचा नाद भरला हृदयी, पती सुताचा इसर पडला, त्याच्या मुरलीचा छंद लागला. बस सगळं काम विसरल्या. हातातलं काम हातात ठेवलं, लक्ष द्या. दारातलं काम थोडं बोलत जा, दारात ठेवलं. घरातलं काम घरात ठेवलं. आणि देवाच्या दर्शनाला जायची इच्छा झाली. कुणाला कुणाला? गवळणीला. झोपल्या का बाया? जुन्या काळात सासुरवास होता. काय होता? भोसले महाराज काय होता? सासुरवास. आता सुनवास. मी विनोदानं सांगतोय, जुना जुना गेला दादा, नव नव आलं. असं आताचे नवरे सार नंदी बैल झालं. डोक्यावर दळण घेऊन तुरु तुरु चाल, जुनं जुनं गेलं दादा, नव नव आलं. बस. जुन्या काळात बाया दळायच्या. कोण दळायच्या? मामा हो म्हणा की. बाया आता गडी घेतला डबा की निघाला पुढे. सासूरवास होता. विचारा, सासूला विचारल्याशिवाय घराच्या बाहेर जाता येत? सुनाला घराच्या बाहेर जाता येत नव्हतं. आता कसं आहे आजी? झोपल्या काय? सुनाला विचारल्याशिवाय तुम्हाला इकडे येता येत? येता येत? अरे जायचंय देवाच्या दर्शनाला, जावं कसं? गवळण हुशार होती, युक्ती केली. भरीला मुलांडोने रिताकारी घाट, मिस पाणी याचे गोविंदाचे चट. पाण्याचे माठ भरलेले पालटे केले, पाणी सांडून दिलं. माझ्याकडे लक्ष द्या. पळत गेली आत्याबाई, सासूबाई, पाणी संपलं. आता जुन्या काळातली म्हातारी सासू, लाज वाटते का? अक्कल आहे का? जा पाणी घेऊन ये. जुन्या काळात सुनाला काम असल्याशिवाय सासूला करमत? झोपले काय? करमत नव्हतं. आता सासूला काम असल्याशिवाय सुनाला करमत? ऐका, जा पाणी घेऊन ये. पाण्याचं निमित्त केलं आणि ती गवळण निघाली. माझे तुकोबाराया सांगतात, मिस पाण्याचे हे घरीची लघरी. टाळी टाळी. 12 वडून टाळी वाजवा. 12-16 टाळी 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 वाजवा. टाळी टाळी टाळी. अरे एकटी नाही, देवाच्या दर्शनाला निघाली. जात असताना सगळ्या गवळींना म्हणू लागली, चला 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 चला. असं असं. चंद्रा काकू चला, काकू काकू चला. अगं बाई कुठं? आज रांजणीला काला आहे, काला खाण्यासाठी चला, देवाच्या दर्शनाला चला. टाळी वाजवा टाळी. सगळ्या गवळणी देवाच्या दर्शनाला निघाल्या. चला चला म्हणती पाहू दृष्टीवर, चला चला म्हणती पाहू दृष्टीवर, चला म्हणती पाहू दृष्टीवर.
गोपिकाच्या गोपिकाच्या कामातुरा नाद चित्त इव्हळते देखावया हरी चित्त इव्हळते देखावया ओ चित्त इव्हळते देखावया हरी चित्त इव्हळते देखावया हरी जरा जोरात वाजी जा जोरात जोरात जस काय चिकनगुन्या झाला तुम्ही जा मी करतो बरोबर झोपा टाळी वाजवा चला निवृत्ती महाराज चला गवळणी म्हणून लागले अगं बाई कुठं रात्री कृष्ण जन्माला कोण किती सांगू मी आजी आनंद बस बस चला काला खाण्यासाठी चला देवाच्या दर्शनाला चला आणि एक वाक्य ऐका लक्षात ठेवा संसार एकट्यानं करावा बळीराम महाराज संसार एकट्यानं करावा आणि परमार्थ सगळ्यानं करावा एका बाईनं स्वयंपाक केला अख्खं घर खाईल मामा बरोबर आहे का नाही हो म्हणा की एका बाईनं स्वयंपाक केला अख्खं घर खाईल पण एकानं परमार्थ केलेला सगळ्याला येत येत म्हणून परमार्थ सामुदायिक असावा आणि संसार एकट्यानं असावा दादा ते जरा बंद करायचं तुमचं नाव काय अविनाश झाले ना झाले की हां लग्न म्हणाले झाले का नाही हा हे झालेले माणसं लगेच कळतील झाली समाधान तुमची बरं जाऊ द्या आता जाऊ द्या कुणाचं झालं नाही पाठीमागं आमचे पोलीसवाले ती झाली आता पोलीसही झाले ना नाही ना झालं वा तुम्हाला लग्न करायचे मुलगी तुम्हाला पटाव का दुसऱ्याला काय म्हणणं इमानदारीने खरं सांगा काय म्हणणं इमानदारीने खरं सांगा वा क्या वा टाळी वाजवा नाही तर काही लई गैरा द्या संघ 2-3 नेले तलात म्हणते ते तुम्ही हसाव म्हणून नाही पटा म्हणून सांगतो अरे संसार वैयक्तिक असावा स्वतःच्या बुद्धीनं आणि परमार्थ सगळ्यांना करावा सगळ्या गवळणी देवाच्या दर्शनाला आल्या काय भाग्य असेल महाराज विनोद म्हणून बोलत नाही देवाचं दर्शन झाल्याबरोबर हालो नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये देवाला पाहिल्या बरोबर पाहिला मी पडत नाही तुम्ही सारखा असं तुम्ही माझ्या पुढे असा हाताखाली पाहिला नंदाचा बस देवाला पाहिल्या बरोबर महाराज विनोद म्हणून बोलत नाही एक वाक्य डोक्यात ठेवा विनोद नाही आता या महिला मंडळाला विचारा यांना सामान्य लेकरू पाहिलं तर हे आनंद होतोय सामान्य हेकणं तुम्हाला हेकणं कळते मामा हेकणं ते आमचे मामा माझ्याकडे बघायला हेकणं लेकरूकडे हेकणं असं बघत आहे भजन सांगत आहे पापडी अरे हेकणं लेकरू पाहिलं तर तुम्हाला आनंद वाटतोय हा तर ब्रह्मांड चालक आहे गती भरता प्रभू जेने हे ईश्वर म्या बोलविल्या चाले हे शरीर आता तेवढा मोठा त्याचं दर्शन झाल्यास काय आनंद झाला हालू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये
सांगाव महाराज झोपा ती गवळण जाग्यावरच उभा हालना चालना डुलना बोलना तुकोबाराने विचार केला आता वाजले की 12 आणि ही गवळण बोलना बी हालना बी तुकोबारा जवळ गेले ए बाई तू घरी जा म्हणल्यास तिने उत्तर दिलं दुसऱ्या चरणात काय होत नाही काय लय मोठं नाही जाते पांघरून घ्या दस्ती पांघरा दस्ती गेले जाते हे दुपारचा झटका आहे बसा बाबा बसा सरपंच आहेत हा बसा घराकडे जाऊ ना काय हे हा बसा गेलं का हा गेलं हे कसं आहे यज्ञात भवंती पर्जन्य हा गाडी वाजवा हे सप्त्यात पाऊस येणं काही हे वेगळं नाही रात्री भगवान परमात्म्याचा जन्म झाला प्रगट झाला पण आज साक्षात पावसाच्या रूपानं तो आला विढाला माझ्याकडे लक्ष द्या त्या गवळांना विचारलं बाई तू घरी जा ती गवळ म्हणते महाराज तुमचं खरं आहे बोलू नका त्या देवाचं दर्शन झालं अवस्था बदलली आता कैशी जावो घरा बोलू नका लक्ष द्या बाळा तुझं नाव काय रे लय जड दिसाले ते काय नाव कार्तिक वा नाव चांगलं आहे बाळा काळाचे प्रकार किती मन सकाळ दुपार संध्याकाळ काळाचे प्रकार ती नाही भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ आता कोणता चाललाय रे हा वा वर्तमान आता कोटे धावे मन तुझ्या चरणा देखील या आता बगडी डोळे आता जागा रे भाईनो जागा काही सांगू आता संतांचे उपकार आता तरी पुढे हाची उपदेश आता निशिंतीने पावलो ईसा आता निशिंतीने पावलो टाळी वाजवा जरा हान सोपं नाही ताकद लागते इथं जिरलं पाहिजे आता लोक कुठेही जिरवाली येतं विढाला महाराज आता हे मला आल्या बघायला माझ्याकडे तरुण मंडळी हे काय का प्रमाण म्हणू नका अरे कुठेही नाचून आयुष्य वाया घालण्यापेक्षा तुम्ही इथं नाचा उद्धार झाल्याची वारात नाही नाचू कीर्तनाचे तरी कीर्तनाची ने नट नाचे महाराज तुम्ही जर खानदानी भजन केलं तुम्हाला व्यायाम करायची गरज आता इमानदार राहू का फॅन चालू असून मला घाम आलाय मामा आलाय का नाही हो म्हणा की हा म्हणजे घाम तिथं
दाम उग केला इशारा फुकट तर खालं की शुगर होत्या बघा विठाला विठाला आता खरं सांगा कशाला व्यायाम करायचं स्वप्न बाबा हो म्हणा की कशाला काही माणसं सकाळी उठल्या तू का मरतोस का काय विनोद नाही मुद्दा डोक्यात ठेवा आता निशिंतीने पावलो इसावा कुंटलिया धावा तृष्णेची झोपा आता ती गळून म्हणते आता कैशी जाऊ तुम्ही हुशार माणसं आहे सोपान बाबा तुम्ही बरेच कीर्तन ऐकले तुम्ही म्हणताल महाराज गवळण दुपारी उगातली तुकोबाराय कली उगातली तुकोबाराय आले कुठं गेले कुठं होते कुठं त्या टायमाला तुकोबाराय होते असं नाही तुम्ही आम्ही होतो निद्रा करीता होतो पायी सभेची लंका घेतली तई वानर गवळ गाई सभे चारीत जे जे झाले अवतार तुका त्यांचे प्रत्येक अवतारात तुकोबाराया देवासोबत गवळणी सोबत होते त्या गवळणीला म्हणतात बाई तू घरी जा पाऊस आलंय ती म्हणती गवळण आता कैशी जाऊ घरा मग तुकोबाराने विचारलं बाई तुला झालं काय उत्तर अभंगाच्या पहिल्या हरिने माझे हरिने चित्त टाळी टाळी हरिने माझे हरिने चित्त टाळी टाळी हरिने माझे हरिने चित्त हरिने माझे हरिने टाळी वाजवा टाळी वाजवा हरिने माझे हरिने चित्त हरिने माझे हरिने चित्त टाळी हरिने माझे चित्त हरिने माझे हरिने चित्त आता कैसी जाऊ आता कैसी जाऊ खरा जाऊ खरा आता कैसी माझ्याकडे लक्ष द्या ती कळून म्हणते महाराज तुमचं खरं आहे त्या देवाचं दर्शन झालं अवस्था बदलली आता कैशी जाऊ आता कैशी जाऊ घरा मग तुकोबाराने विचारलं तू म्हणती आता कैशी जाऊ घरा मी बरोबर करतो आता कैशी जाऊ घरा तुला झालं काय लक्ष द्या ती गळ म्हणते त्याचं दर्शन झाल्यामुळं हरीने माझे हरिले चित्त चित्ताचं हरण करतो त्याचं नाव हरी हो री सावळे रुपडे चोराटे चित्त चोरी गेले नंदाच्या नंदाने तो चित्ताचं हरण करतोय हरिने माझे हरिले चित्त आता टाइमात कीर्तन सोडायचे लक्ष द्या परमार्थात पाहिजे चित्त हनुमानराव मोरे परमार्थात पाहिजे चित्त शरीरात पाहिजे पित्त घरात पाहिजे एक मत्त बाजारात पाहिजे पत्त शेतीत पाहिजे खत्त आणि संसारात पाहिजे वित्त 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 इथं नाही घरी घरी हा इथं कशात आले घरी
आता पाकिट घेऊन घरी जा. हा, लकडे बाबा वाट पाहे उभा. भेटीची नाही पाकिटाची आवडी. तुम्ही पाकिट नेल्या चहा घेता का, कॉफी घेता का, दूध घेता का, डिकाशन घेता का, रिकाम्यात हाताना जा फाशी घेता का? अरे कोण विचारतय? सब पैसे के धनवंता लागी जोवरी चढ नका तेव्हा झाली या धनाची सुट्टी. प्रत्येक विनोद म्हणून बोलत नाही. संसारात पाहिजे एकशे टीका मारते. संसारात पाहिजे इत्त आणि परमार्थात पाहिजे मांडी घाल रे मांडी घाल मांडी घाल. ये दिशा ये नमुना लय हुशार. एका गावात मला एवढंच भोटले बाबा. जय हरी म्हणलं जय हरी. कुठं आहे डाव डाव? मी म्हणलं आम्ही का पत्ते खेळाला का काय? त्या पोराला मी सहज म्हणलं सांग बरं म्हणलं तुझा जन्म काही झालाय. ते म्हणे शुक्रवारी. मामा तनगपची बसाव का नाही? ते मला म्हणे महाराज तुमचा काही झालाय. म्हणलं रविवारी. मला म्हणे हे मूर्ख आहेत नालायक आहेत. म्हणलं कसं काय? रविवार तर सुट्टी असते ना बुवा. हे बारकाले लेकरं इतके हुशार आहेत म्हणून तुमच्या पाया पडतो. हसण्यात घालू नका. तुम्हाला बंगला बांधता आला नाही तर बांधू नका. तुम्हाला शेती घेता आली नाही तर घेऊ नका. तुम्हाला गाडी घेता आली नाही तर घेऊ नका. जन्माला घातलेल्या लेकराला संस्कार लावल्याशिवाय मरू नका. काळाची गरज आहे. विठाला विठाला. तुम्ही बंगला किती सुंदर बांधलाय यात नवल, यात नवल. त्याच्यात किती चांगले माणसं राहतात यात नवल आहे. अडी वाजवा कळाला असतो नाही तर बळीराम महाराज बंगला चांगला बांधलाय. पोरग तिकून आले घनसाम घेऊन. पोर मरा माझा कुठं आहे? माझा कुठं आहे? माझा एका टप्पट आणि टप्पट. म्हातारा म्हणाले नको रा बाळ्या तू यासाठी पांढऱ्याचं काळं केलं रे. सप्त्याला पट्टी लवकर दिली नाही रे. इना कधी घेतला नाही रे. कीर्तनाला मंडपात बसलो नाही रे. मंडपाच्या बाहेरच बसलो तिथला चांगला बूट आणला रे. एवढे कुटाने केले. तू म्हणाला टप्पू देईल टप्पू. आता कुठं खपू बाळ्या? ही पाळी बऱ्याच जणांवर आली आहे. विठाला विठाला. माझ्याकडे लक्ष द्या. काय सांगू लागलो? कीर्तन कीर्तन. परमार्थात पाहिजे चित्त. चित्ते तुझे पायी डोळा रूपाचे ध्यान. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावी कोण. याची एक तुम्हा मागतो मी दातारा. व चित्ताचे करा भाव जाणून करा. माझ्या चित्त तुझे पायी राहो ऐश करे. बस थावदी चित्ता राखे. परमार्थात पाहिजे चित्त. ते हरणी म्हणते कळून म्हणते हरीने माझे हरिले चित्त. आणि भार इथं इसरले. डोक्यावरचं वज इसरले. आता काही माणसं म्हणतील महाराज इसरण्यासाठी कायला परमार्थ करायचा आहे? थोडा माल हाणला तर इसर पडते. इथं कोणी हानीत नाही आमच्याकडे सांगायला. थोडा माल हाणला तर. दोघांना माल हाणला मामा दोघांना. आणि दोघंही शेतात फिरायला गेले. शेतात एकाला चंद्राचं प्रतिबिंब हिरी दिसलं. चंद्राचं शेजाऱ्याला जास्त झालं चालेल म्हणला. शेजाऱ्याला मला इकडे इकडे मला का चंद्र हित पडला मला चंद्र. त्याला जास्त झालं ते म्हणला मरू दे पडू द्या बघतो म्हणला. म्हातारा अंधारात आहे वरी काढावं लागते. तर नाही बघितलं जास्त झालं ती खरंच पडल्यावर म्हणला चंद्र वरी काढावं लागत आहे. दोघांनाही पवरा घेतला आणि हिरीत फेकला. पवरा पडल्या पडले ते चंद्राचं प्रतिबिंब हालाले. अरे चपळ आहे म्हणला पळाले. धर 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 पवऱ्यात बसत नाही धर. पवरा अडकला खुटीला. दोघंही वडालीत. एक पक्का धरलाय म्हणला. दोन खाली वडाले म्हणला खाली वडाले. तीन जेव्हा झटका मारला आणि दोरी तुटली दोघंही उलटून पडले. धाक असं पडल्या पडल्या त्याला चंद्रवरी दिसलाय. झोपले काय पुढे बसले रे. खाली पडल्या पडल्या म्हणले एका झटक्यात वर आला राव. आता चंद्रवरी होता का खाली आलता? तुम्ही हसा म्हणून सांगत नाही. अरे दारू पिली तर शनाचा इशारा आहे. ऐका गांजा वाढला तर शनाचा इशारा आहे. परमार्थ केला तर कायमचाच इशारा आहे. इसाई भी इशारा पडला निसे. इसाई भी इशारा पडला. अंगी ब्रह्मराचा त्याचा अंगी ब्रह्मराचा त्याचा माझी मदत झाली. माझी मदत झाली. अंगे ब्रह्मराजा झाकली मूठ
यायला वाटायला एकच चित्र दिसायला बदल ना कस काय विठाला विठाला ईशई विसर पाटीला निश्वास परिणाम अंगी ब्रह्मरस ठसावाला भार इथं विसरले. जाऊ दे आता कीर्तन सोडायचं ही अवस्था आहे मामा. 4 वर्ग आहेत. एक वर्ग त्याची अवस्थाही नाही भोसले महाराज. व्यवस्था बी दुसरा वर्ग व्यवस्था आहे पण अवस्था बोला का थोडं अवस्था नाही. तिसरा वर्ग व्यवस्था बी आहे आणि अवस्था बी. चौथा वर्ग असा भाग्यवान आहे त्याची व्यवस्था नाही पण अवस्था आहे. आळी वाजवा का अवस्था आहे. आता पहिला वर्ग व्यवस्था बी नाही अवस्था बी. आता बरेच माणसं श्रावण महिन्यात देखील मी तरी सोडून सांगालो झिंग झिंग झिंगा अवस्थाही नाही व्यवस्था बी नाही. दुसरा वर्ग व्यवस्था आहे भोसले महाराज पण अवस्था. राजा रावणाची व्यवस्था होती पण अवस्था नव्हती. दुर्योधनाची व्यवस्था होती पण अवस्था नव्हती. जनक राजाची व्यवस्थाही होती आणि अवस्थाही होती. नाथ बाबाची व्यवस्थाही होती आणि अवस्थाही होती. पण पुढचा ऐका गोकुळातल्या गवळणीची व्यवस्था नव्हती पण अवस्था होती. अवस्था होती म्हणून तुकोबाराने त्यांना धन्यता दिली. धन्य बाय आयुष्या नारी. जाऊ द्या थोडक्यात बोलतो. आता खरं सांगा 7 दिवस कीर्तनाला महिला जास्त होत्या का पुरुष? तुम्ही कुठे गेलता? विनोद नाही विनोद. हो का आता या कीर्तनाला आल्या रिकाम्या हाताने आल्या. मुरमुरे दही सगळं हळद कुंकू प्रसाद नारळ अगरबत्ती. जमलं तर कीर्तन करायला 100 उगं केला इशारा. विनोद नाही विनोद. या रिकाम्या हाताने आल्या नाही. तुमचं कसं आहे हे जर इकडं आले ना तंबाखून चुना. श्रीकृष्ण म्हणे अर्जुना लावा तंबाखूला चुना तो माझा भक्त जुना जाणावा. विठाला विठाला पुढचा आहे का तंबाखू म्हणे मी रघुनाथ शक्ती. जो खाईल त्याला तात्काळ मुक्ती. विठाला विठाला जाऊ द्या अवस्थाही नाही आणि व्यवस्थाही नाही. पण गोकुळातल्या गवळीची व्यवस्था नव्हती पण अवस्था. पण ती गवळ म्हणते भार वित्त विसरले. बरं ही अवस्था हुशार माणसाला कळल. पारकीयस हुशार ज्ञानी म्हणजे तज्ञ. भक्ताचा महिमा भक्ताची तो का म्हणे अंगी व्हावे ते. हुशार ज्ञानी तज्ञ म्हणजे पारकी. पारकी अशी सांगता आणि घरची कुठी हे तिसरं चरण आहे. पारकी म्हणजे हुशार ज्ञानी तज्ञ. ह्या माणसाला माझी अवस्था कळल. आणि जाऊ द्या आता एका वाक्यात बोलतो. तरुण मंडळी लक्ष देऊन ऐका. आपली जर कृती चांगली असेल आपले जर विचार चांगले असतील तर परमार्थ सोडू नका. आपला उद्धार झाल्याशिवाय चांगल्या माणसाला फार किंमत आहे हो मामा. आता योग आमचे मृदंग वाजले योगेश महाराज झाले की झाले माहिती आहे. आता तुम्हाला किती किंमत आहे? मृदंग्याची बायको मृदंगी किंमत सांगा ना. मृदंग्याची बायको मृदंगी. त्याला जर म्हणलं थाप कुंकून टाका म्हणलं धुमाकून ठोका किंमत आहे. आता आमच्या माईकवाल्याला तुम्हाला किंमत आहे. माईकवाल्याची बायको मायकीन. त्याला जर म्हणलं ताई आवाज कसा सोडा म्हणल्या सगळ्यात मोकळा सोडा. डॉक्टरिंग कंडक्टरची बायको बोला जा थोडं बरोबर बोला जा. कंडक्टरची बायको कंडक्टरी. सरपंचाची बायको कुठं आहेत? हां राक्षी आहे सरपंचाची. हां पेताड्याची बायको. हां म्हणा की पेताडीन. वाईटाला कोणीच किंमत देत नाही. हा चांगल्याच्या लोक पाया पडल्याच्या आया. म्हणून ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंतःकरणाने परमार्थ करा. हनुमंतरायाची शपथ घेऊन सांगतो आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही उद्धार. अरे हुशार माणसाला किंमत आहे. ज्ञानी माणसाला किंमत आहे. चांगलं वागणाऱ्या माणसाला किंमत आहे. ऐका तसं ती गवळण म्हणते हुशार माणसाला माझं जीवन कळल. हुशार म्हणजे पारकी. पारखी अशी सांगता गोष्टी त्यांना कळल पण बाकीचे माझ्यावर आळ घेतील. मग तुकोबाराने सांगितलं बाई तुझी अवस्था कळाली. आता मस्त पनीरची भाजी आहे. राजा राणी दोघं एकत्र केलीत. हुशार आचार्याचं काम हुशार आहे महाराज. मस्त बेत आहे बाई. आता टाइम झाला. तू एक काम कर निवांत थांब. टोका भडे निवांत राहे. टोका भडे निवांत राहे.
पाहिले पाये परतणे पाहिले पाये परतणे आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा पाहे परतो वा टाळी वाजवा माय बाप पाहे परतो टाळी वाजवा वा टाळी 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 वा पाहिले पाहे जशी अवस्था होती तसं निवांत. आता लक्ष माडी घाला. हा, असं, हा. हे गुतायचं नाही, गुतलं तर कुतायचं नाही. त्या विदर्भात म्हणा अटकली कुटी जातील कुटी. माझ्याकडे लक्ष द्या. एक वाक्य बोलतो. इकडे येताना गडबड करावी, करावी तातडी. करा करा लाग पाट करा करा लाग धरा पंढरीची वाट धरा. बस पंढरपूरला जाताना गडबड करावी, इकडे येताना गडबड करावी, पण आल्यास हळूहळू धाडी धाडी केतुलेनी मार्गाचे निबळे तुका म्हणे येथे न चले तातडी. आणि अनुभवी गोडी. आता इथं निवांत मस्त प्रसाद घ्यायचा काल्याचा. सगळ्यांना जायचंय. 10-15 मिनिटामध्ये चरित्र पाहू. एक बार हात वर करा, हात वर करा, हात वर करा. बाहेर उभा राहिलेले सगळ्यावर कॅमेरा फिरवा. हा मराठी तडाखा आहे ना का तडका? तडका असं. सगळ्याचे हात हात असे. हा असे ठेवा. चहा पिऊन येतो. बारखुमाई हो बारखुमाई हो बारखुमाई हो बार कॅमेरा कॅमेरा हो बारखुमाई हो बारखुमाई हो बारखुमाई हो बारखुमाई हो बारखुमाई हो बारखुमाई
ओ बारको माई 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 हबा हबा वाह असं मामा मामा भरपूर आहेत बरं कंस मामा शकुनी मामा पण आमचा चव्हाण मामा चांगला आहे टाळी वाजवा मामा विनोद म्हणून नाही भगवान परमात्म्याला एक विनंती करतो सद्गुरू मोतीराम महाराजाला विनंती करतो सद्गुरू जोग महाराजाला विनंती करतो मामाचं जीवन आहे तोपर्यंत ही पंगत राहावी वाह क्या बात है तुम आगे बढ़ो हम तुम्हारी साथ है काय एक वाक्य सांगू का तुम्ही संसारात किती करा कामाला येणार नाही पण परमार्थात थोडं केलेलं वाया जाणार नाही वाया जाणार नाही मी विनोदानं सांगत असतो सोपान बाबा मातीवर शेण पडलेलं वाया जात नाही झोपले काय मातीवर शेण पडलेलं वाया जात नाही पण चांगल्या कृतीनं केल्याला परमार्थ आपल्याला फल दिल्याशिवाय फल दिल्याशिवाय परमार्थ कसा वाया जाईल ना आनंद वाटला उदंड आयुष्य मिळो आमच्या मामाला परिवाराला एवढा त्यांना आशीर्वाद थोडक्यात चरित्र पाहिजे विढाला विढाला आता भगवान परमात्म्याचे चरित्र सगळ्याला माहिती आहे याच्या खोड्या किती सांगू महीपत्र सिंधू आटे पृथ्वीचा कागद केला समुद्राची शाही केली सरस्वती माता लिखाण कराय बसली तरी देवाचं चरित्र संपणार देवाचं चरित्र पवित्र होईल चरित्र उच्चारे रूपाच्या आधारे गोजरिया काय सांगाव महाराज झोपा कथा त्रिवेणी संगम देव भक्त अने नाम अत्यतिच्या उत्तम चरण रजा वंदिता जळती दोषाचे डोंगर शुद्ध होते ना बस त्याचं जर चरित्र ऐकलं जळती दोषाचे शुद्ध होती यारे याती भलत्या खटनट यावे बस परमार्थ सगळ्याला करता येतो त्याचं चरित्र आगाध आहे कुणाचं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम त्याची शक्ती आहे थोडक्यात बोलतो देवाचा अवतार रात्री झाला देवाचं प्रगटीकरण रात्री झालं एका मिनिटात बोलतो त्याला जन्माला येता येतं स्वप्न बाबा लहान बी होता येतं मोठं बी होय भक्ती केला आणि पूर्वी धरावती त्याला सगळंच करता येतंय भगवान परमात्मा जन्माला आली प्रगट भयो भगवान मथुरा में प्रगट भयो भगवान प्रगट भयो भगवान मथुरा में भयो भगवान भगवान परमात्मा दिव्य तेज रूप प्रगट झाल्याबरोबर इतका आनंद झाला मला पुढचं बोलायचं नाही पण भगवान परमात्म्याने सांगितलं मी आलो खरा आहे एक काम करा नंदाच्या घराला भजने ही गोकुळाला बस अरे एकदम 8 वर्षात तुला कोण ओळखील आई लगेच लहान होय भक्ती ऐका थोडक्यात बोलतो उचललं तिकडं नेल्यानंतर आता पाऊस पडला ना मंद मंद पडे पावसा बस वरी छाया करी शेष मस्त पाऊस पडू लागला वसुदेव निघाले यमुना माता दुबगली दर्शन द्यायचं होतं पूर चढला त्याशी लावीला देवानं दर्शन दिल्याबरोबर यमुना माता दुबगली ऐका भगवान परमात्म्याला तिकडं नेलं ठेवलं माया होती मायेला उचललं घेऊन आल्याबरोबर रडी माया करी एकांत नामा म्हणे उठती आठवा अरे आठवा पळत आला बघतो हातात घेतली तर कोण 8वी हातातली निष्ठली आणि वर जाऊन म्हणू लागली तू तुझं लागी वदी पप्पा झाला
अरे कंसा, बाया माणसा संग काय राजकारण करतोस? तुला मारणारा. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो. मथुरेत कंस बस आला आला मज मारावया. अवस्था बदलली. जाऊ द्या, सगळ्याला पाठवलं. पुतना कंठस्थ मुक्त का ग बघ रिटा मारिले, सगळ्याचाच वध केला. थोडक्यात बोलतो, भगवान परमात्मा आले, कंसालाही मारलं, उग्रसेनाला राज्य दिलं. जिकडं तिकडं आनंद झाला. किती सांगू मी. भगवान की जय. कन्हैया लाल की. हरे 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 हरे. बस भगवान परमात्म्याने सांगितलं, मी जन्माला आलो, तुम्हाला आनंद झाला यात नवल नाही. माझा आनंद आहे. माझा अवतार भक्ता राखे दुर्जनाशी. बस यदा यदा ही ग्लानिर्भवती. बस आम्हासाठी मत्स्य. देवानं सांगितलं, माझा अवतार तुमच्यासाठी. सगळ्याचे चेहरे पाहिले. लकडे बाबा चेहरे लहान लहान दिसले. विचारलं, का रे तुमच्या घरी काही दही दूध तूप लोणी आहे का नाही? गोपाळ म्हणले, देवा सगळं आहे. ढेरीला मिळत मिळत झोपले काय पुढचे. ढेरीला मिळत आणि डेअरीला गेल्याशिवाय राहत विनोद नाही महाराज. खोटं सांगा ना, ह्या महिला मंडळी दुधावरची साय लेकराला देत नाहीत हो. लेकराला मामा, मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, असा टेका देऊन बसलोय. दुधावर साय आली, माझ्या तोंडाला पाणी सुटलं. त्या लेकराच्या तोंडाला पाणी सुटलंय. ते म्हणाले, मम्मी साय साय, मम्मी साय. खाऊ नाही माय ताप येत्या ताप येत्या. अरे घरच्या लेकराला ताप येत्या, बुवाला तर झटकाच येईल. विठाला विठाला. जाऊ दे आता, मला कीर्तन सोडायचंय. खरं सांगा, तुमचं नाव काय? विष्णू कोरडे. कोरडे. तुम्ही? हां अविनाश. मला वाटलं बोले काय की. अविनाश खरं सांगा, आता तिकडे काय आमचे मामा बघायला वाढू झालं. मामा तुमचं नाव काय? राजाभाऊ. दुधाचे तुपाचे पैसे कुणाकडे असते? कुणाकडे असते? त्याच्याकडेच. हां गृहमंत्री. वा वा खरं आहे. आणि ते पैसे तुम्हाला पत्ता लागत. आता दिवाळीला रक्षाबंधनला तिकडे गेलं, बाया म्हणतात मेला दिसा इतका इतका आहे, पण लय हुशार दिसाला माय. इनद नाही. तिकडे गेलं ना, तुम्ही गाडी घेऊन जाता, तुम्हाला पताच लागणार. भ्रम भ्रम. भाव्याची माय पुन्हा केलं, माझ्या भावानं मेलं झटका येऊन. हा उगा मला शिवाय देऊ नका बघा जाताना. विठाला विठाला. महाराज विनोद नाही हो, विनोद नाही. ऐका, दुधावर तुपावर लय प्रेम हो, लय प्रेम. गोपाळानं सांगितलं, सगळं मिळत आहे. ढेरीला मिळत नाही. तिकडे डेअरीला मथुरेला जातंय. त्या टायमाला देवानं सांगितलं, आजपासून दही दूध तूप लोणी मथुरेला जाऊ द्यायचं. जाऊ द्यायचं. मग काय करावं लागेल? आपली टीम करा. चला सौंगडे सगळे एकत्र या आणि चोरी करायची. घर पाहुणी नवविधा. हे रूपक आहे. हरिने माझे हरिले हे रूपक आहे. चोरी करण्यासाठी निघाले. जिकडं तिकडं सुळसुळाट सुटला. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे राहावे का जावे. आवरी आवरी आपुला का
आवर यशोदे आवरी आवरी अब्बुल्ला काना नास येल्या अम्मुच्या बस परवाला आमच्या घरा दारी निजला होता घेऊन ताकाचा सायरा फोडीला टप्पूच्या टप्पू ढेरी होती म्हातारच कुचकत होत पण वचलं आवर सक्की आई लेकरावर आळ घेत झोपले काय सक्की आई लेकरावर आळ घेत यशोदा म्हणू लागली 5 वर्षाचे माझे बाळगे अंगणे माझ्या खेळगे का डटक्यात घेता आळगे तुम्ही लपून याचा भवरा गे आळ घेता शारंग धरा तुम्ही 12 घरच्या तुम्ही 12 जिल्ह्याच्या हा ना इकडं म्हणजे टाइम झाला आहे का नाही ठेवा इथं हे नाही मलाच वळता विठाला विठाला ऐका ऐका तुम्ही 12 घरच्या झोपल्या काय तुम्ही 12 गलीच्या तुम्ही 12 तालुक्याच्या तुम्ही 12 जिल्ह्याच्या एका जिल्ह्या काय एका माला मुद्यासहित पकडा आणि घेऊन या एक गवळणला हुशार होती बळीराम महाराज तिचं नाव होतं चंद्रा काकू काय होतं नाव चंद्रा काकू तिने चष्मा घातलेला ती म्हणायची कृष्णमया घरी तर ये तू टंगडत मोडी ती म्हणला घर नंबर घ्या टाइम झालाय रात्री 12 वाजता गेले दही दूध तूप लोणी सगळं खाल्लं ऐका आता चंद्रा काकूचे मालक झोपलेले दोघाच्या दाढीची नियनीची गाठ बांधली लाग पळाय आता जुन्या काळातल्या गवळणी पाट 4 वाजता उठायच्या किती वाजता अविनाशराव किती वाजता 4 आताच्या उठल्या तर उठल्या नाही तुमचीच बेजारी आहे उठाजी की माय बाप पैशी लागली झोप आता जुन्या काळातल्या गवळणी 4 वाजता त्या गवळणीला गाठ बांधलेली पतात नाही गवळण उठाय गेली मामा जेव्हा झटका बसला गवळी बाजवून खाली फाट गवळी म्हणू लागलं भाभो मत्त होऊन या मातली करी वडावडी आता ऐका गवळी म्हणला म्हातारपणाला खाणं झालं का काय बरं का पिता कापना जळता तुटता सुटता गाठबाई कौनाश सोटे ना यशवंती बाळे तुझाता ना का पिता कापना तुटता तुटना सुटता जाऊ द्या बळीराम महाराज तुमचं झालंय म्हणून बोलतो साधी ब्राह्मणानं मारलेली गाठ सुटना आहे अविनाशराव हनुमानराव ब्राह्मणानं मारलेली एवढं बेजार काढले इकडून तिकडं मारी ती शांताबाई अरे साधी ब्राह्मणानं मारलेली एवढी बेजार कराली आता गतीर भरता प्रभू जेने हे ईश्व आता त्यानं मारलेली सोपान बाबा कवा सुटा हो बरं जावं तरी कसं गवळी मजासारखं इतकं गवळी इतकं आणि गवळण उच अशी आमच्या लकडी मारण्यासारखी आणि गवळी इतकं दोघाचा मोर्चा घरातच दमान चल गवळण गिरक्या मारी आणि गवळी दाढी वर धरी दोघाचा मोर्चा घरात तितक्यात गोसाई आलं अल्लक निरंजन म्हणली मायो गोसाई आलं गोसाई असं वाकून बघाले चंद्र काकू हे कुणं केलंय म्हणली पत्ता नाही कारण कृष्णाला काय म्हणलं का हा टंगडच मोडील म्हणलंय हे तनच केलंय म्हणला त्याच्याकडे गेल्याशिवाय सुटत बरं जावं तरी कसं हेड पाठी माग झोपले काय तुम्हाला हेड कळत हेड पाठी माग ट्राली पुढं हेड पाठी माग ट्राली दमान दोघाचा मोर्चा निघाला ते बारकाली पोरं असे बसलेली ते म्हणू लागली दाढी येणी जिंदाबाद मोठाले पोरं म्हणायचे चंद्रा काकू तुम आगे बढ़ो हम तुम्हारी साथी चंद्रा काकू तुम आगे बढ़ो हम तुम्हारी साथी गवळी म्हणला इज्जत घातली रे आता जगण्यात काही मजा राहिली देवाला न सांगता तुम्हा कळो येते भगवान परमात्म्याला कळालं मोर्चा यालाय म्हणून यशोदाच्या कडावर आई तबक मोर्चा तबक
तिकडं मोर्चा उभा राहिलाय मोर्चा. गवळण म्हणली असा मोर्चा कधी बघाय बघाय. यशोदा म्हणली असा मोर्चा कधी बघाय. हेड पाठी मागण ट्राली पुढं. यशोदा म्हणली कृष्णा कलियुगात असंच होणार आहे. हेड पिऊनच उड्या मारणार आहे आणि ट्राल्यात फिटी बांधणार आहे. तेव्हापासून ह्याच्याकडे फिटी गेली तर विठाला विठाला. ऐका देवानं पाहिल्याबरोबर संजयाच्या सुटल्या तू का म्हणे सोडिल्या दिली बिटी. यशोदेनं सांगितलं तू पाहिल्याबरोबर गाठ सुटली तुझ्याशिवाय गाठी कुणी मारीत मारीत मारीत. हातात काठी घेतली गाठी मारायची नाही खोड्या करायच्या नाहीत. अरे तो खोड्या नको करो माझे बाबा. अरे तो खोड्या नको करो माझे बाबा. हाती घेवनिया काठी शिकविते जग जेटी. यमुनेची माती अशी का का का. अरे तो खोड्या नको करो माझे बाबा. बाबा बा खोड्या नको करो बाबा 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 रे भूक लागली रे बाबा. भगवान म्हणू लागले आई नको ग आई नको ग आई मज मारू नको ग. नाही नाही म्या पाहिली माते पाहिली मा. बस आई मारू नको. मी माती खाल्ली नाही मला मारू नको. हातात काठी घेतली माती खातोस माती खातोस माती खातोस उद्या गिट्टी खाशील. आयो आयो आई अपक्षी दमदारा अपक्षी पक्षात घुसावं लागतंय. विठाला विठाला. माती खातोस माती खातोस. बघा कळालं तर बघा युती करा. विठाला विठाला. माती खातोस नाही 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 बस बस. हा आघाडी आघाडी हा असा तू मागे बडो. ऐका ऐका लक्षात ठेवा. हातात काठी घेतली उद्या गिटी खाची उद्या खिडका खाची. हा मग तुम्हीच बघा काही खायचं काठी घेतली मग काय करू आई. उद्या जाई राणा सवी घेऊन गोधना. गोधने चारावया जातो चारू पाने. बस भगवान परमात्म्याला गाई चरण्यासाठी खांद्यावरी कांबळी हातामध्ये का. बस सारी तसे बस ह्या चाली माझे सद्गुरू गाता मूर्ती रामचंद्र बाबा बोधे ज्यांच्या मी संस्थेत राहिलो. सद्गुरू विठ्ठल महाराज कोरडे. काय महाराज एक वाक्य सांगू का. एक सांगतो तुम्ही संत कुणालाही म्हणू नका कुणालाही म्हणू नका. अधोगतीला जावं लागल पण ज्यानं जीवनात आचरण केले त्याला संत म्हणा. आपला उद्धार झाल्याशिवाय काय ताकद आहे आमचे बोधे बाबा. बलराम बुवा हे साक्षात गाता साक्षात तुकोबराय म्हणजे आमचे बोधे बाबा होते. भगवान परमात्म्याला सजवलं जा आणि गाई चारण्यासाठी गेले आणि तिकडे खेळ खेळू लागले. हा मामा पोरा हा मामा हा मामा पोरा हा मामा हा मामा पोरा हा मामा घुमरी वाजे का मामा घुमरी वाजे का मामा घुमरी वाजे का मामा घुमरी वाजे का मामा हा मामा पोरा हा मामा घुमरी वाजे का मामा. होतो तो तो 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 खेळ कानोबा हा मामा तो गाणे कानोबा हा मामा तो गाणे कानोबा हा मामा तो गाणे. आपका दुपका तिपक पोरा आपका दुपका तिपक पोरा तेरा मारो तांडू आले खेळ विठ्ठल
खेळे भवराग बाई भवराग बाई कानोबा केवढा जाऊन कोरडी कानोबा बस चला गाडीभार मोठे हो ग गाडीभार मोठे हो ग वा खांदी भार पोटी काय कीर्तनाचे नाही नाही काय खेळायचे बस झाली आता येळ म्हणती अनाशी सगळ्याच्या सुधुऱ्या एकत्र केल्या माझी आहे तैशी पाय नाहीतरी घरा चोरणी माय तुका बराय म्हणलं ए देवा तुका म्हणे हरी माझे कोणी नाही नका करू दुरी मग काला 3 प्रकारचा आहे स्वप्न बाबा किती खडके सोडी येल्या घ्यारे घ्यारे दही भात आमा देतो तुका म्हणे काला कोटी अभेद वैकुंठ तो आईशे कवळ काही आस करीती ब्रह्मादिक स्वर्गीचे अमर इच्छिताती बस काला 3 प्रकारचा आणि दुसरा काला आहे का जीव ब्रह्माचा ऐके जीव ब्रह्माचा ऐके या नाम खरा काला जीवाशिवाचं मिलन या नाम खरा काला देवभक्ताचं मिलन या नाम खरा काला लाही दह्याचं मिश्रण या नाम खरा काला तो काला वैकुंठात नाही आज आपल्या गावात होतोय आपल्या गावाचं नाव काय रांजणी वाडी ऐका हा काला कुठं केला तुका म्हणे वाळवंट बरं बे नीट एक टाळी झाली चंद्र भाग्य वाळवंटी माझा ज्ञान राज गोपाळाशी बस हा काला तिथं केला तो आज आपल्या गावात होतोय आपण भाग्यवान आहात एक वाक्य बोलतो मामा वलं झालंय ढिलं झालंय परवडते पण एक वाक्य बोलतो आता अश्विन महिन्यामध्ये पुढं हा भाद्रपद पुढच्या महिन्यात कोजागिरी पौर्णिमेला फार मोठा सप्ताह आहे सद्गुरू मोतीराम महाराज श्रीगुरू विठ्ठल कृपा सद्गुरू मोतीराम महाराज आश्रम बोथी नामधारक आमच्या परभणी जिल्ह्याचं भूषण सद्गुरू मोतीराम महाराज त्यांचे शिष्य उत्तराधिकारी सद्गुरू नामधारक मारोतराम महाराज दस्तापूरकर हरिभजनीय ढवळीले चोकविला लाग ऐका भगवान परमात्म्याची मूर्ती सद्गुरू मोतीराम महाराज सद्गुरू नामधारक मारुतराम महाराज दस्तापूरकर नानोबाराय तुकोबराय बऱ्याचशा मूर्ती आहेत मूर्ती स्थापना कलशाचा कार्यक्रम आहे कोजागिरी पौर्णिमेला सप्त्याची सुरुवात आहे ऐका अष्टमीला काल आहे म्हणून सर्वांना विनंती आहे मामा तुम्हाला देखील बाकी काही मागणार नाही पण एक अन्नदानाची पंक्ती तुम्ही करावी हो का हातवरी करा वा लई खर्च नाही थोडक्यात आहे तुम्ही एवढा उचललाय म्हणून बोललो टाळी वाजवा अरे एवढा तुम्ही खर्च उचललाय याला वाघाचं काळीच लागतंय हे कुणाचंही काम नाही धन्य माता पिता म्हणून पुढचं वाक्य आहे का तुम्ही कळसाच्या कार्यक्रमाला यावं सर्वांनाच घेऊन यावं ऐका आणि एक वाक्य बोलतो तुम्ही हात तरुण तुम्ही हात थोडं बोला तरुण तुम्हाला पाहून माझं मन आलं जोऱ्यात बोला जोऱ्यात तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून दरवर्षी हा कार्यक्रम असा चांगला घ्या करून नक्की भगवान परमात्मा मामा सद्गुरू मोतीराम महाराज सद्गुरू जोग महाराज तुम्हाला आशीर्वाद देतील वरून आशीर्वाद देतील गोपाल कृष्ण भगवान हरे हरे ज्ञानेश्वरा
एक बार आमच्या गुणीजन मंडळीबद्दल टाळी वाजवा. एक बार आमच्या योगेश महाराजाबद्दल. हा ते हळूहळू मी घेतच असतोय. आणि आमच्या बळीराम महाराजाबद्दल एक बार आमच्या सगळे तरुण मंडळ जोऱ्यात. आणि एक बार आमच्या मामाबद्दल. आता शेवट आमच्या यूट्यूब चॅनलवाल्याबद्दल. चांगलं चांगलं टाका बरं का. तुम्हाला विनंती आहे माझी. हां माईकवाल्याबद्दल एक त्याने राग राग बघितलं ना माहीत. पण आनंद वाटला. करविली तैशी केली कट कट वाकोडे कानेट देव जाणे काय सांगाव महाराज. झोपा. विठाला जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हो 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 ऐका 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 खाली काहीतरी धरा. प्रसाद वाटलं होऊ नये. दुधाची तुम्ही वारे दोहीकडे मुख पसारून हा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसारून हा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसारून